तर सर्वप्रथम सगळ्याला जय श्रीराम मित्रांनो. ह्या वाघाचा तर ऍक्च्युली बाय द वे कसं आहे, तुमच्या स्वागतात हा ब्लॉग आहे आणि तुमच्या चरणात प्रणाम करून आज ब्लॉगला सुरुवात करणार आहे वाघ. तर नेमकंच वाघ उठला होता मित्रांनो. उठल्या उठल्या तुमच्या समोर आला तर घाबरेसाल बिबरेसाल तसं काय घाबरू नका. तर मित्रांनो वाघाला रात्रपासूनच काहीतरी चटकमटक खावा वाटू लागलं. मग काय ज्ञानच्या दुकानला गेला वाघन, उचललं ते का तोसन काय खारीन बिरी वगैरे तर घेतली आपण आणि निघाल्या घरला. तर मग गेला वाघ घरला, घेतला तांब्यावर चहा आणि हाणला बिरेट होता. तर खाऊन बिऊन सगळं पार्क करून निघाला वाघ पुन्हा एकदा मोहिमेला रोजच्या सारखं दुकानला. तर आज काय गोविंदरावचा फोन लागत होता म्हणून वाघ डायरेक्ट घरलाच घुसला. तर लगेच गोविंदरावला उचललं. असे आम्हाला घरचं कोणी विचारत नाही काय नाही, त्याला माहिती मोठा भाडका वाघ येते आणि ह्याला कुठे घेऊन जाते. बरं कोणी काय म्हणून द्या मित्रांनो, आम्हाला काय लाजा बिजा नाही. आम्ही काय बसल्या गाडीवर निघाल्या मोहिमेला. तर मित्रांनो मोहिमेला निघताच वाघाच्या रस्त्यावर डोजर आडवं लावून कट रचण्याचा प्रयत्न केला. तर मग काय वाघ वाघच आहे, वाघाचा नादच नाही. वाघ एकदा शिगारीला सुटल्या कोणाच्या बापाला थांबत नाही. तर वाघ दिसतात त्याने जेसीबी घेतली ढरकून या मागेनं वाघ निघाला पुढच्या दिशेला. तर जाऊन दुकानचे शटर वगैरे ओपन केलं आणि झाडून वगैरे काढून रोजच्यासारखी आपली देवपूजा करायला सुरुवात केली. तर देवपूजा आटपून लगेच वाघ बसला कामाला. तर काम करत असताना लगेच आपल्याला फोन आला माय इव्हेंट्सच्या ओनर अमोल भाऊ देवळवर सावकारचा फोन. तर आपल्याला मित्रांनो त्याचा छोटासा एक डेकोरेशनचा व्हिडिओ करून द्यायचा होता. मग काय निघाले वाघ घातला 150चे गॉगल, निघाले हेअर सोनूला आपल्या बाजूच्या आयडियल प्रोला. तर जाऊन तिथे केस वगैरे आपली शेंडी वगैरे सेट केली, निघाल्या मग आम्ही दोघे वाघ. तर दुकानावर आपण थेट निघाले आणि डायरेक्ट धाड टाकले आपण माय इव्हेंट्सवर. तर माय इव्हेंट्सवर गेल्या गेल्या तिथं आपल्या साक्षात अमोल देवळवर सावकार म्हणजेच माय इव्हेंट्सचे ओनर यांची सुवर्ण भेट झाली. तर हे क्षण आमच्यासाठी खूप अमूल्य होता. तर मित्रांनो बघा तुम्ही कशा प्रकारे काम चालू आहे अमोल सावकारचं. तर मित्रांनो तुमच्या घरला काय भविष्यात कार्यक्रम असतील, बर्थडे म्हणा, अॅनिव्हर्सरी म्हणा, लग्न म्हणा, हळद म्हणा, काही कार्यक्रम छोटे मोठे असू द्या, तर माय इव्हेंट्सला एकदा नक्की भेट द्या. जर पैसे जर तुम्हाला लई वाढलाय तर ह्या वाघाचं नाव सांगा, 10% डिस्काउंट द्यायला होतो. वाघ आहे कोणासाठी? फक्त तुमच्यासाठी हो. सावकारला बोलत बोलत आपण लगेच इथलं शूट कव्हर करून घेतलं आणि निघाले आपल्या पुढच्या दिशेला. तर पुढच्या दिशेला जाता जाता मित्रांनो अजून एकदा कट रचण्याचा प्रयत्न केला वाघ. तर अक्षरशः फॅन लोक सगळे रोडवर येऊन थांबले. तर ट्रॅफिक जमा झाली होती, मारामारी हाणामारीची मारी आली. तर सगळे लोक हरणं बिरणं वाजू लागले. तुम्ही बघू शकता 2-4 दिवसात मात्र त्याच्या मनातून लय प्रेम आहे आपल्याबद्दल. आपल्या फॅन्स लोकांकडून शहाणपणाच्या गोष्टीची देवाणघेवाण करून आम्ही निघाल्या. तर ऍक्च्युली बाय द वे आपली दुसरी दहाड होती अनवर भाऊ पठाण यांच्याकडे. तर तिथं पण आपल्याला छोटासा एक व्हिडिओ शूट करायचा होता. तर मग काय वाघाला सांगायला लागते का, वाघानं काढला फोन केला लगेच शूट. तर आज आपण केलेल्या दोन्ही शूटचा रिझल्ट लवकरच आयडीवर पडणार आहे. तर मित्रांनो जरा वाघाला फॉलो बिलो करा, जरा सपोर्ट बिपोर्ट करा. तर मनात प्रेम ठेवून काय होत नाही. तर जरा इंस्टाग्रामवर पण दाखवा तुमचा वाघ एक दिवस असा झळकला पाहिजे सगळ्या समोर. तर मित्रांनो वाघ लगेच दुकानला आला आणि दुकानाचे काम वगैरे सारून घेतले रेडबुल पित एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून माझे 2 मिनिटाचे भाषण संपितो. तर भेटू उद्या लवकरच आपण. जय श्रीराम मित्रांनो.